हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल साइट आहे, तुम्ही इथे बघू शकता। फेज 12 2024 आपण जे डिस्कस करणार आहे फार्मसिस्टची वॅकन्सी ती कोणती आहे मित्रांनो? फेज 12 ची 2024 मध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या वॅकन्सी बद्दल आपण डिस्कस करणार आहेत मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता, इथे रिजन दिलेलं आहे आणि एक्झामिनेशन नेम दिलेलं आहे। तर मित्रांनो, इथे खूप सारे रिजन असणार आहेत, जसं की सेंट्रल रिजन असेल, ईस्ट रिजन असेल, वेस्टर्न रिजन असणार आहे, नॉर्थर्न रिजन असणार आहे। तर मित्रांनो, या सर्व रिजन मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि सर्व रिजन मध्ये नंबर ऑफ वॅकन्सी वेगवेगळे असणार आहेत। तुम्ही इथे या साईटवर येऊन तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या, त्याचं पोस्ट कोड कोणत्या फार्मसीच्या पोस्ट कोड साठी तुम्हाला अप्लाय करायचे ते पण चेक करा मित्रांनो। तर मित्रांनो, आपण इथे स्टार्टिंगला सेंट्रल झोन सिलेक्ट करू, सेंट्रल रिजन सिलेक्ट करणार आहेत आणि मित्रांनो सिलेक्ट एक्झामिनेशन मध्ये आपण फेज 12 ची वॅकन्सी सिलेक्ट करणार आहेत। हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्च करून घ्यायचंय। हे सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे बघा, तुम्हाला ही एक फार्मसिस्टची वॅकन्सी दिसेल, त्याचा पोस्ट कोड काय असणार आहे? CR10724 फार्मासिस्ट। आणि नंतर मित्रांनो, या सेंट्रल झोन मध्ये दुसऱ्या पण वॅकन्सी असणार आहेत। हे बघा, CR11524 फार्मासिस्ट ॲलोपॅथी। तर मित्रांनो, ह्याचं जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे या फार्मासिस्ट आणि वरी जे दिलेलं फार्मासिस्ट आहे तो वेगवेगळा असणार आहे। तर मित्रांनो, आपण हे काय करू, डिटेल ओपन करून बघणार आहेत। त्याचं डिपार्टमेंट बघा, लेबर वेलफेअर ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, लेवल 5th। आणि एज किती दिलेली आहे मित्रांनो? 18 ते 25 एज दिलेली आहे। तर हे आपण डिटेल व्ह्यू करून इलिजिबिलिटी वगैरे बघू। इथे पोस्ट कोड फार्मासिस्ट आणि नंतर मित्रांनो इलिजिबिलिटी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये 10+12 असलं पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो 2 इयर डिप्लोमा इन फार्मसी अँड रजिस्टर्ड विथ स्टेट फार्मसी काउन्सिलिंग अंडर फार्मसी ऍक्ट 1948। म्हणजे मित्रांनो 12वी झाल्याच्या नंतर आपलं जे फार्मसिस्टचं डिप्लोमा असणार आहे डी-फार्म ते कंप्लीट असलं पाहिजे आणि मित्रांनो स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे। याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंटला कोणताही एक्सपिरियन्स लागणार नाही। तर ह्याच्यामध्ये ह्या पोस्ट कोडच्या अंडर वॅकन्सी किती असणार आहेत? 3 वॅकन्सी सगळ्या जनरल कॅटेगरीसाठी असणार आहेत मित्रांनो। आपण मित्रांनो आता सेंट्रल झोनचं जे दुसरं नोटिफिकेशन होतं ते बघून घ्यायचंय। त्याच्यासाठी पण मला डबल इथे डिटेल टाकून सर्च करावे लागेल। इथे बघा, जे दुसरा फार्मासिस्ट आहे त्याचा पोस्ट कोड फार्मासिस्ट ॲलोपॅथिक आणि लेवल वगैरे सेम असणार आहे, पण मित्रांनो याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिफरंट असणार आहे। आता ती आपण बघितलेली, त्याच्यामध्ये डिप्लोमाला 2 इयरचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नव्हता। इथे बघा, 12th क्लास विथ सायन्स सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी और इक्विवेलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड और यूनिवर्सिटी, डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इंस्टीट्यूट अँड रजिस्टर्ड अँड फार्मसी ऍक्ट अंडर 1948 म्हणजे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे। 2 इयर एक्सपिरियन्स इन फार्मासिस्ट एनी रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल फार्मसी आफ्टर द डल्ली रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर 1948। म्हणजे डी-फार्म स्टुडंट साठी मित्रांनो इथे 2 इयरचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। आणि नंतर मित्रांनो बी-फार्म स्टुडंटला इथे कसलाही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे। तुमचं बी-फार्म झालेलं असेल तर तुम्ही ते एलिजिबल असणार आहे, प्लस तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहे मित्रांनो? टोटल नंबर ऑफ वॅकन्सी इथे 5 वॅकन्सी आहेत। 2 जनरलला असणार आहेत, 1 ओबीसी ला, 1 एससी ला आणि 1 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस ला। तर अशा सेंट्रल झोन मध्ये 2 फार्मसिस्टच्या वॅकन्सी दिल्या होत्या, तर त्याच्यामध्ये एकामध्ये 3 वॅकन्सी आणि एकात 5 होत्या। त्याच्यानंतर मित्रांनो अदर झोन मध्ये बी वॅकन्सी आहेत। आपण आणखीन एक वेस्टर्न झोनचं आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये पण वेस्टर्न झोन सिलेक्ट करा, फेज 12 2024 सर्च। नंतर मित्रांनो इथे बघा, WR वेस्ट रिजन, वेस्टर्न रिजन हे दिलेलं आहे 10324 ॲलोपॅथी फार्मासिस्ट ॲलोपॅथिक। याचं मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नागपूर
हे आपल्या महाराष्ट्रामधल्या रिजन मधली नागपूरची वॅकन्सी आहे मित्रांनो. तर ह्याचं पे मॅट्रिक्स किती आहे, 29,200 ते 92,300. इथे एज बघू शकता आणि ह्याचे आपण डिटेल बघणार आहोत मित्रांनो. त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये पण सेम आहे. तुमचं 12th असलं पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असलं पाहिजे. नंतर मित्रांनो तुमचं डिप्लोमा कंप्लीट असलं गरजेचं आहे. आणि मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटला इथे पण फॉर्म फिल करण्यासाठी या एक्झामसाठी 2 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड लागणार आहे. ही खूप खराब गोष्ट आहे मित्रांनो, कारण डिप्लोमा केल्याच्या नंतर एक्सपिरियन्स हे नसायला पाहिजे, हे कॅन्सल झालं पाहिजे. काही एक्झाम मध्ये असतो एक्सपिरियन्स, काहींमध्ये रिक्वायर्ड नसतो. तसंच बी फार्म स्टुडंटला कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे. इथे एक वॅकन्सी आहे, ती पण ओबीसीला आहे. नंतर मित्रांनो या झोनमध्ये बाकी आणखीन फार्मसिस्टच्या वॅकन्सी वगैरे तुम्ही डिटेल चेक करायचे. आणि मित्रांनो आजच्या न्यूजपेपरमध्ये नोकरी संदर्भामध्ये पण आजची स्टाफ सिलेक्शन कमिशनची न्यूज आली आहे आणि त्याच्यामध्ये पण मित्रांनो ह्याचं अप्लिकेशन एंड डेट दिलेलं आहे 28 फेब्रुवारी. पण मित्रांनो ॲज ऑफ नाऊ ह्याचं ॲप्लिकेशन स्टार्टच झालेले नाहीत. आणि ती जी 28 फेब्रुवारी जी आधी पण एका शॉर्ट नोटीसमध्ये ह्याची लास्ट डेट दिलेली होती, त्याच्यावर पण मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो. त्याच्यामध्ये 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट दिलेली होती. पण मित्रांनो अजून ती लिंक ओपनच झालेली नाहीये आणि मित्रांनो ही जी लास्ट डेट असणार आहे ती कन्फर्म चेंज होणार आहे. तर मित्रांनो आता आपण या साईटवर अप्लायचं ही ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, तर ते पण चेक करून घेऊ की फेज 12 चे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत की नाही झालेत. तर मित्रांनो हे अप्लाय दिसत असेल तुम्हाला, ते ओपन करून घेतो मी. हा मित्रांनो हे अप्लाय ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खूप सारे बाकीचे दिसत असतील. तर मित्रांनो आपलं जे आहे ते कशामध्ये असणार आहे, ऑदर मध्ये असणार आहे. आपली फार्मसिस्टची वॅकन्सी फेज 12 ची ऑदर मध्ये असणार आहे. हे आता खाली घेतो मी. इथे लास्टला बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट. तर मित्रांनो आपल्या फार्मसीच्या सगळ्या पोस्ट ह्या फेज 12 च्या रिजन मध्ये असणार आहेत. आणि मित्रांनो ह्याचं ऍप्लिकेशन इज नॉट ऍक्टिव्ह, म्हणजे मित्रांनो आणखीन साईट ही जी ऍप्लिकेशन करायची फेज 12 च्या फार्मसी ऑफिसरच्या एक्झामसाठी, तर ऍप्लिकेशन आणखीन स्टार्ट झालेले नाहीत. तर तुम्हाला लवकरच ही स्टार्ट झाल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचे आणि सर्व वॅकन्सी रिजन वाईज तुम्हाला चेक करायचे मित्रांनो, आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचे मित्रांनो. आणि तसंच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, सर्व अपडेट असतात, सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे. आणि महत्त्वाच्या अपडेट मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर पण भेटणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.